रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उजळलेले भाग अवघी चिंतावारी संत दर्शनाला व पद्मा जोडियाला संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी का म्हणे होता ठेवा तो भावात सापडला. आमचे हरिभक्त जगदीश महाराज सापेकर आणि हे महाराज दोघांच्या आम्हाला माऊलीच्या वाटेला भेट भेटली. खूप छान बरं वाटलं. आजिवलीला मी आता निवासी आहे, पण हे इथले निवासी आहेत. आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीच्या या माऊली सोहळ्याला सुद्धा त्यांची महड तीर्थक्षेत्र जे आहे अष्टविनायक मंदिर वरदविनायक तिथे त्यांची सेवा झाली. आणि असंच आम्ही आता वाटचालीत आधीमध्ये जिथे असेल तिथे मी जेव्हा बघितलं की पनवेल दिंडी तिथंच मी ड्रायव्हरला बोलतो मला गाडी थांबव, कारण तेवढेच तुम्ही आला. पण हरकत नाही, तर आमची दिंडी चालत येते. दिंडीची गाडी पुढे गेली. आमचे अन्नदाते माळशिरसवरनं खास भेटायला आले. माळशिरस आमच्या इकडे मुक्कामाला होते आणि त्यांना दाखवायला जागा बोला, एक काम करा तुमच्या गाडीत बसून मी पुढे येतो आणि तुम्हाला मार्गे लावतो. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एक मिनटं ह्याच रस्त्याने पुढे जो आपण थोडा मोठा बघूया माऊली. हा जो रथ आहे हा आमच्या या पनवेलच्या दिंडीचा आहे. मावळ तालुका नाही, पनवेल दिंडी ना, पनवेल दिंडी. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. बरं, आमच्या जगदीश महाराजांच्या मुखातले काही दोन शब्द ऐकायला मला आनंद वाटेल. संत रविदास पायी दिंडी मुंबई ते पंढरपूर 33 दिवसाचा प्रवास आहे. 33 दिवसाच्या प्रवासाकरता आमचे कारंडे सरांना क्या बात आहे. आमच्या दिंडीकडून श्रीकांत महाराज तसे सार्डेकर महाराज अनेक आशीर्वाद. खूप धन्यवाद. आपला प्रवास सुखमय हो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे माऊली मोहन तुमच्या मुखातली वाणी. खरोखरच वारकरी ज्यावेळेस वारकऱ्यांना भेटतो त्यावेळेस हा सुख सोहळा स्वर्गी नाही ती प्रचिती साक्षात येत असते. त्यामुळे सुखाच्या गोष्टी एक विशेष असं आहे की इथे समत्व दृष्टी वारकऱ्यांना प्राप्त होते. आपण एकमेकाची नावे विसरतो, आपण माऊली बोलतो एकमेकाला. विशेष म्हणजे आपण वार तारीख हे बी विसरतो. काय जादू आहे काय माहिती नाही. जनक राजा आम्ही कधी पाहिलं नाही, परंतु इथे जनक राजाची अनुभूती काय आहे निश्चितच जाणवते. बस रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण. तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. रामकृष्ण.